विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। कोट्यावधींच्या फसवणुकीत दुधे बंधू अडकले। 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ। बोगस गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणारे दुधे बंधू अखेर कायद्याच्या जाळ्यात अडकले असून दारव्हा सत्र न्यायालयाने त्यांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ दिली आहे। या प्रकरणात आरोपी केंद्रप्रमुख गिरीश दुधे व त्याचा भाऊ विनोद दुधे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेण्यात आली होती। सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर अचानक कंपनीचे व्यवहार बंद करण्यात आले। त्यानंतर गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले। पोलीस तपासात दुधे बंधूंनी कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचे प्राथमिक पुरावे समोर आले असून आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आरोपींकडून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती तसेच इतर सहआरोपींबाबत चौकशी सुरू आहे। तपास पूर्णत्वास नेण्यासाठी आणि फसवणूक झालेल्या रकमेचा माग काढण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याने न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ दिली आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून इतर गुंतवणूकदारांनीही पुढे येऊन तक्रारी दाखल करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।